नका बाळांनो डगमगू, चंद्र सूर्यावरील जाईल ढगू, अशी थोर शिकवण देणाऱ्या विठामाता ज्यांनी या देशाला, महाराष्ट्राला एक नेता दिला, साहित्यिक दिला आहे, किंवा माझा आदर्श स्वर्गीय यशवंतरावजी चव्हाण साहेब, ती माझे सर्व पहिलीपासूनचे आणि हायस्कूल, कॉलेज, बीएड पासूनचे शाळेतील आणि शाळेबाहेरील सर्व गुरुजनांना माझा दंडवत. ज्यांच्यामुळे आपण मोठं होतो. आज गुरुपौर्णिमा. कोणत्याही भाषणाची सुरुवात होत असताना सन्माननीय व्यासपीठ म्हटलं जातं. थोर ऋषी वेद व्यास यांच्या नावावरून सन्माननीय व्यासपीठ आणि व्यासपीठाच्या समोर बसलेले सन्माननीय. आज आषाढ महिन्यातील पौर्णिमा, वेद व्यास यांचा जन्मदिवस आपण गुरुपौर्णिमा म्हणून साजरी करतो. वास्तविक आता गुरूंच्या प्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा आजचा दिवस. भारतीय संस्कृतीमध्ये या दिवसाला अनन्यसाधारण महत्व आहे. वेद व्यासांचा जन्म पराशर ऋषी आणि सत्यवती यांच्या पोटी यमुनेच्या काठी जन्माला आलेलं मूळ, की ज्या मुलानं 4 वेदांचं वर्गीकरण केलं त्यामुळे त्यांना व्यास म्हणतात. मोरे मॅडमनी बरंच सांगितलं. गुरुचं महत्व बघा, मोबाईल वापरतात आता सगळे, बरोबर आहे. 2G, 3G, 4G, आता 5G आले. हे अजून जरी 10G आलं ना तरी गुरुजीचं महत्व कमी होत नाही. त्या मोबाईलला काय, गुरुजीचं महत्व कधीही कमी होत नाही. गुरुजी हा वर्गात नसतो. गुरुजी विद्यार्थी एकमेकाचा असू शकतो. गुरुजी आई असू शकते, आजी असू शकतो, आजोबा असू शकतो, चुलता असू शकतो, चुलती असू शकते, नातू सुद्धा आज्याचा गुरुजी असू शकतो, असतो. असे अनुभव आपल्याला लहान मुलांच्याकडे. तुम्हाला नाही कळत, मुलं सहज आपल्याला म्हणतात तुम्हाला नाही कळत, म्हणजे आपल्यापेक्षा त्यांना कळत. तिथं तो आपला गुरु आहे. मोबाईल दिला नाही म्हणून विद्यार्थ्यांना आत्महत्या केली. विद्यार्थ्याला मोबाईल द्या पण तुम्ही शेजारी बसा, बरोबर आहे ना. मोबाईलवर गेम खेळून युट्यूब पाहणारे भरपूर लोक आहेत, विद्यार्थी आहेत, पालक आहेत. मोबाईलवर पैसे घालवणारे विद्यार्थी, मुलं अनेक आहेत. मोबाईलचा चांगला वापर केला तर मोबाईल नक्की फायदेशीर आहे. मात्र मोबाईलचा अतिरेक हा अतिशय वाईट आहे, घातक आहे. AI तंत्रज्ञान किती जणांना माहित आहे? AI, आर्टिफिशियल इंटेलिजन्स, जेमिनी, अजून काय काय नाव आहेत, बरीचशी ॲपची नाव आहेत. गांभीर्याने या विषयावर आजी आजोबांनी चिंतन केलं पाहिजे. अतिशय चिंतनाचा विषय आहे मोबाईलचा वापर. मॅडबॉक्स पहिले टीव्हीला म्हणत होते, आता मोबाईल सगळ्यांच्या घरात, अगदी भंगारवाल्याकडे पण असतं, केसा फुगवाल्याकडे पण असतं, आणि चांगले चांगले असतात. 10 वर्षापूर्वी 27,000चा मोबाईल भंगारवाल्याकडे मी पाहिला होता. भंगार गोळा करणं म्हणजे काय, व्यवसाय आहे तो. पालकांनी एक एक वाक्य लक्षात घ्या, तो हा व्यवसाय आहे. व्यवसायामधनं त्याचं तेवढं उत्पन्न आहे. आपण माझ्या मुलाला, माझ्या नातवाला, माझ्या नातीला 95% मार्क मिळाले पाहिजेत, 99% मार्क मिळाले पाहिजेत. माझी 2 वर्षाची सुद्धा तेवढी होत नाही. 45% मार्क पडू द्या. आजी आजोबा, मार्काचा अट्टास धरू नका. ती सूज आहे, सूज. मार्क ही सूज आहे. काठावर पास होऊ द्या, पण तो माणूस तयार झाला. गावाच्या बाबतीत आत्मीयता असली पाहिजे, शाळेच्या बाबतीत आत्मीयता असली पाहिजे, नात्यामधली आत्मीयता असली पाहिजे, जवळीक असली पाहिजे. आणि हे शिकवण्याचं काम
आजी आजोबांनी करायचं. एक प्रश्न आम्हाला काय कळतं, आम्ही काय वाचतो का लिहितो का, आम्ही कुठं शाळेत गेलो होतो, आपल्याला ऐकायला तरी येतं ना, बोलायला तरी येतं ना, बरोबर वाचतंय का नाही की आपल्याला त्याचा अर्थ कळतो. वाचलेलं ऐकायला येतं, काय वाचतंय का मोबाईल फक्त हे पण आपल्याला दिसतं. त्यामुळे माझी कळकळीची विनंती आहे, गेली 38 वर्ष झालं मी प्रत्येक पालकांना हे आणि हेच सांगतो, तुम्ही अभ्यास घेऊ नका, पण अभ्यासाला पोरग पोरगी बसवा. पवार साहेबांनी सांगितलं तसं किमान 2 तास, नको आंबेडकरांच्या सारखा 18 तास अभ्यास करायला, पण किमान 2 तास ठाण मांडून बसलंच पाहिजे. जगात अशक्य काही नाही. 10वी पास कसं झालं हे मला माहित नाही, पण डीएडला माझी पुस्तकं तोंडपाठ होती पवार साहेब. देव आहे काय, गाडगे महाराज पंढरपूरला जायचे पण पांडुरंगाचं दर्शन घ्यायचं नाही, जायचे चंद्रभागेला आणि माणसांनी जी घाण केलेली होती ती साफ करण्याचं काम करायचं. म्हणजे देव दगडात नसून माणसात आहे ती शोधण्याचं काम आपण केलं पाहिजे. सांगण्याचा हेतू मला कसा तरी 10वी पास झालो, डीएडला गेल्यानंतर पुस्तकं तोंडपाठ होती, कारण आमच्या अगोदरचे काही मुलं डीएडला गेले. त्यावेळी अण्णासाहेबांनी सांगितलं होतं डीएडची क्रेज होती पूर्वी. 10वी झाले की डीएड होतं, डीएड झाले की नोकरी लागते. त्यामुळं आमच्या अगोदरचे काही गावातलेच विद्यार्थी डीएडच्या पहिल्या वर्षाला नापास होते आणि दुसऱ्या पण वर्षाला नापास होते. आमच्या पोटात भीती होती, आपण जर नापास झालं तर आपण त्यांच्या जवळीत गेलो ना. मनाने जर आपण ठरवलं मला हे करायचंय, तुम्ही आता म्हणाल पाऊस पडणार का, मी पाऊस पडणारच म्हणणार, ऊन पडणार म्हणणार नाही. सकारात्मक दृष्टिकोन पाहिजे आपल्याजवळ. मला हे येतंय, मी हे करणार, मला हे शक्य आहे, माझं एवढं झाल्याशिवाय मी जागेवरून हलणार नाही, पाणी सुद्धा पिणार नाही. गरिबी 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 आज राहिलेलीच नाही, माझं ठाम मत आहे. गळ्यात तो खायला मिळतं आपल्याला, उपाशीपोटी कुणीही झोपत नाही, फाटकी कापड कुणी घालत नाही. सर आजची अवस्था अशी आहे, मी साईनाथ प्रेस ताकारी माझ्यासारखे अनेक होते, आता बाळू सुतार, बापू पवार आहे. गरिबी अशी होती की जुन्या वह्या शेजारच्या बऱ्यापैकी कुटुंब असणाऱ्या विद्यार्थ्याच्या जुन्या वह्या घ्यायच्या, त्यातली पानं फाडायची, साईनाथ प्रेस मध्ये जाऊन बायडिंग करून आणायची. कपडे फाटलेले असायचं, खाकी पॅन्ट 10वीला हाफ पॅन्ट होत्या पूर्वी, त्यात वाकळच्या दोऱ्याने शिवलेली ठिगळा असायची. आठवा बघा आपली गरिबी. समोर बसलेत आजी आजोबा पालक आहेत, इतकी गरिबी होती. आज ती गरीब नाही, माणूस मनानं गरीब झालाय आणि वाटतं पैशानं सगळं विकत घेता येईल. अजिबात नाही, पैशानं सगळं विकत घेता येत नाही. आणि असेच समजूत आहे, काय करायचं शिकून, कुठं नोकरी आहे द्या, आणि मग कशाला शाळेत पाठवते, जाऊ दे की गुराकडे, एवढं तर कशाला शिकवतोय. हे चुकीचं आहे तुमचं. नोकऱ्या नाहीत, गरिबांचं काय राहिलं नाही असं अजिबात नाही. मन लावून पालकांना मी विनंती करतोय, आजी आजोबांना विनंती करतोय, मुलांच्याकडे लक्ष द्या, नातवंडांच्याकडे लक्ष द्या, त्यांना शिकू द्या, त्यांचा कल ओळखा. एक विद्यार्थी, तुम्हाला गोष्ट सांगतो, विद्यार्थी मुलं, गावाचं नाव सांगतो हनुमंतवाडी, कधी तुम्ही माहिती घ्या. मनावर घेतलं तर काय होतं. 7 वर्षाचा मुलगा, आज आपण 6 वर्षाने दाखल करतो, आधार कार्डाने दाखल करतो, पण 10 वर्षापूर्वी आधार कार्डची सक्ती नव्हती. एका कुटुंबामध्ये गेलो होतो, 7 वर्षाचा मुलगा, तो घरात खेळत होता. त्यांना विचारलं हे मूल घरी का ठेवलं, तर त्याला बोलायला येत नाही. बोलायला येत नाही तर मुक्याच्या शाळेत का घातलं नाही, तर ते मुक नाही. तुम्ही कशावरून ठरलं, तर डॉक्टरनी सांगितले मोठं होईल तसं त्याला ऐकायला येईल, बोलायला येईल. मग म्हटलं घालूया मराठी शाळेत. हनुमंतवाडीला असताना त्याचं नाव 7 वर्षाचा मुलगा वय कमी करून पहिलीत घातलं. बाकीची मुलं लहान, ते मूल मोठं, ते खोडकर बुद्धी, ते फक्त बोलता येत नव्हतं, ऐकायला येत नव्हतं. 100% नाही, काही अंश. कानात मशीन घातलेलं, वय वाढेल तसं त्याला बोलता येईल, ऐकता येईल.
ते इतकं खोडकर बनलं, 3री इयत्तेपर्यंत सारख्या तक्रारी यायच्या, गुरुजी बघा तुमचा नातू मावस मावाच्या मुलीचा मुलगा होता, तुमचा नातू बघा आलाय, ते आता काही गुरुजींच्याकडे जाऊ दे, ती सगळी तिला मग त्यांच्याकडे जाऊ. त्या मुलाच्या वडिलाला बोलून घेतलं आणि सांगितलं की हा मुलगा प्रचंड बुद्धिमत्ता आहे, प्रचंड खोडकर आहे, याला तुम्ही कुस्ती शिकवा. हनुमंतपुढे आजही तालीम नाही. त्यांनी वडेरागडला घेऊन गेले, मुलाचा कल ओळखला, तिथं शिकवणाऱ्या वस्तादांनी सुद्धा ओळखला, चांगलं कुस्ती खेळायला लागलं शालेय स्तरावर. विद्यार्थ्याचं नशीब कोरोनामध्ये बरोबर 10वीला होता, परीक्षा झाली नाही, पास झाला. तोपर्यंत त्याला ऐकायला बोलायला बऱ्यापैकी येत होत. तो त्याला अपंगाचं सर्टिफिकेट असतं, अपंगासाठी एक अर्धा तास ज्यादा असतो, टेक्निक वेगळा असतो. तो डेव्हलप होत गेला, डेव्हलप होत गेला, 12वी पास झाला. कुंडलच्या कुस्ती केंद्रामध्ये आज तो कारखान्याच्या पैशावर पैलवान शिकतोय. TYB गेला. मनावर घेतल्यानंतर काय होतं, आत्मविश्वास पाहिजे प्रत्येकाजवळ, विद्यार्थ्याजवळ आत्मविश्वास पाहिजे, पालकाजवळ आत्मविश्वास पाहिजे. मला हे करायचं, मी करणार म्हणजे करणारच. निवेदकांनी माझं सांगताना सांगितलं स्पर्धा वगैरे वगैरे वगैरे, बरेच अनेक वर्ष 20 वर्ष स्पर्धा केल्या, मुलांच्या केल्या, शिक्षकांच्या केल्या. आपली जिद्द असली ना, आपल्या समोरच्या स्पर्धा कुणी आणि भाषण म्हणजे बघा काही विद्यार्थी घाबरतात, काही नसतं घाबरायचं. भाषण म्हणजे दुसरं तिसरं काही नसतं, थोडं ह्याचं घ्यायचं असतं, थोडं त्याचं घ्यायचं असतं, थोडं ह्याचं घ्यायचं, सगळ्यांचं एक करायचं असतं, तेच सांगायचं असतं, त्यालाच भाषण म्हणायचं असतं. भाषणाची व्याख्या दुसरी काही नाही. एक इथं आल्यानंतर आपण मात्र कसं पाहिजे, स्ट्रॉंग पाहिजे, मानसिकतेनं स्ट्रॉंग पाहिजे. नाही इथं आल्यानंतर याला काय मग अर्थ नाही. मग त्यासाठी आपण आरशासमोर बोलायला शिकलं पाहिजे. बोलण्यामुळे सुद्धा निवृत्ती महाराज इंदोरीकर माहिती आहेत आपल्याला, नितीन बानुगडे पाटील माहित आहेत, स्वाती शिंदे माहित असतील, बाबा परीट माहित असतील. 1 तासाचं कीर्तन, प्रवचन किंवा व्याख्यान 20,000 25,000 मिळतात. कशाला पाहिजे नोकरी, सगळं. आणि व्यवसाय पालकाने अजून एक विनंती आहे आजी आजोबांना, नोकरीसाठी मुलं शिकवू नका, व्यवसायाच्या संधी भरपूर आहेत, व्यवसाय कुठलाही करू शकता. तुम्हाला माहिती आहे का, 100 रुपयाला 50 ग्रॅम केस, 200 रुपयाला 100 ग्रॅम केस. काय व्यवसाय, कुठलाही व्यवसाय करू शकतो आपण. बंगालमध्ये असे अनेक व्यवसाय आहेत, पैसे मिळत, चोरी नव्हे. तुम्हाला नरेंद्र जाधव, थोर अर्थतज्ञ, त्यांचे वडील, मला वाटतं दामोदर जाधव नाव असेल वडिलांचं, तर ते रेल्वेमध्ये नोकरीला होते. तू काय पण शिक, पण टापचा शिक. अडाणी बापाची काय अपेक्षा आहे, तू काय पण शिक पण टापचा शिक. किती मोठी अपेक्षा, काय माहित नाही शिक्षणात, पण तू वरच्या टोकाला की जिथं ध्रुव, आपण म्हणतो ना आकाशात ध्रुव आल्याची गोष्ट आपल्याला माहित आहे की आढळ स्थान आहे, ते बदलू शकत नाही. असं आपल्या नजरेसमोर ध्येय पाहिजे. जसं शिवजयंतीला 19 फेब्रुवारी आले की कडकडाट कडाडे बिजली, जसं झाशीच्या राणीच्या बाबतीत गोष्ट सांग, तसं शिवाजी महाराज की जय भवानी. दम नाही, भुका लागले, दम पाहिजे, दम. आणि त्यासाठी आपल्याला पुरेशी झोप पाहिजे. अहो अंतरात मोबाईल घेऊन झोपते काय, पालकांनी पहिला जरूर मोबाईल बघा, जरूर मोबाईल बघा. मी युट्यूब चॅनल चालवतो, शाळा आहे की शाळा नावाचं युट्यूब चॅनल आहे. जरूर प्रगतीसाठी, शेतीचे पण आता व्हिडिओ मागच्या 5-6 महिन्यापासून सुरू केले. जरूर आपल्या कमाईचं साधन कोणत्याही प्रकारे करा, पण त्याचा अधिक वापर करू नका, त्याच्या आहारी जाऊ नका. सांगायचं काय होतं मला की आपण मनाने स्ट्रॉंग पाहिजे. मग लवकर आजी आजोबांना अजून एक विनंती आहे,
लवकर निजे लवकर उठे त्यास आरोग्य संपदा भेटे. अण्णा बरोबर आहे का? अंतू जाधव नावाचे कारव्याचे एक सेवानिवृत्त शिक्षक होते. 6 वाजता संध्याकाळी सगळे जेवण झालेले असतात. 6:30 वाजता घरातली भांडी घासून बायका मोकळ्या. किती चांगली सवय. कितीतरी वाईट सवयीपासून आपण बाजूला होतो. तुम्ही करून बघा. तुम्ही एकदा करून बघा. 8 वाजता सगळे जेवण झाले पाहिजे. मुलांच्या सह घरातल्या माणसांच्या सह. बरेच वाद घरातले कमी होतील. बरेच वाद कमी होतील. दुसरा विषय, मुलांना एक कालवा झाला ना की अभ्यासावर लक्ष लागत नाही. शांत वातावरण पाहिजे. आपणच असलं गुणगुणत खंडाळी कुठं मारायचे डोक्यात. शब्द पाठ करायला लावायचे. चिठ्ठी ठेवा म्हणायचे. वस्त्र राखायला गेला ना कागदाची एक चिठ्ठी ठेवायची खिशात. शनिवार रविवारी 10 शब्द पाठ झाले पाहिजे. आले नाही केले की हाणायचे कानात. आता तुम्हाला कोण मारत पण नाही. मस्त आमचा हात असा होतो. ती असा माग माग सरते. सांगण्याचं तात्पर्य असं आहे, अभ्यास लक्षात राहण्यासाठी बघा आजी आजोबा आपण सर्वांनी, रामदेव बाबा, मी कुणाची स्तुती करत नाही, आपल्या आरोग्यासाठी जो योगा जगाला त्याने उपयोगी पडले. मग आयुर्वेदाचा अनेक भाग आहेत, आपल्याला त्यावर जाण्याची गरज नाही. तर आज आपलं उठल्यापासून आपलं काय चुकलं, ऐका गोष्ट आहे, लय भारी गोष्ट आहे, कधीच विसरणार नाही अशी गोष्ट आहे. आज आपलं काय चुकलं आणि काय बरोबर झालं हे संध्याकाळी झोपते वेळी बघा. मी काय म्हणतोय, पेढा कसा बनवतात कोण सांगेल? मुलं ऐका, माहिती खायचं माहिती आहे आम्हाला. आज आपल्यावर लय वाईट दिवस. खरंच मावशी अक्काताई 39 वर्ष 38 वर्ष पूर्ण शिक्षक म्हणून मी काम केलंय. तिकडचा रिपोर्ट ओके, तिकडचा रिपोर्ट काय बोलू नये. मार्क कमी पडली तरी चालते, पण माणूस बनला पाहिजे. कमी शिकू द्या, तुला काही येतच नाही, त्याला किती मार्क पडली, त्याला 99% पडू द्या, तुमची 45 असू द्या. मुलाला समजून घ्या, मुलाला समजून घ्या. पेढा कसा बनवतात कोण सांगेल? व्हायचा माहिती. इकडं मुलींना माहितीये बघा. अरे पेढ्यासाठी काय वापरतात ते तर माहितीये का? दूध, साखर, वेलची, अजून काय? खवा. खवा त्यातच होतो ना. मला काही कळत नाही. मला भाकरी कालवण चपाती तयार करायला येते आणि खायला पण येते. हो, ते तुम्हाला मी नंतर सांगेन. सांगण्याचा हेतू, पेढा बनवताना आजी आजोबा पेढा बनवताना तो आचारी किंवा ती स्वयंपाकीन ते दूध आटवून 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 पेढा बनवतो. बरोबर आहे? बरोबर आहे ना सुमनताई? बरोबर. तसं दररोज संध्याकाळी जेवण झोपताना चांगलं काय केलं ते आठवत 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 झोपायचं. असं 21 दिवस करायचं. असं तुम्ही 21 दिवस केलं तर तुमच्यातल्या वाईट सवयी निघून जातील आणि चांगल्या सवयीनं तुम्ही चांगला माणूस बनाल, चांगला विद्यार्थी बनाल आणि स्मरणशक्ती वाढते. स्मरणशक्ती वाढते. किती साधा सोपा उपाय. आजी आजोबा काही शिकलेले असतील, त्यांनी वाचनाची सवय लावा. आता म्हणणार तुम्ही आम्हाला वाचून काय करायचं? नातवंडासाठी वाच. जे वाचता येत नाही, रामायण महाभारताच्या कथा या माऊलींना माहित आहेत, कीर्तन प्रवचन आहे, त्या कथा तुम्ही सांगा. जिजामातेसारख्या शिवाजी महाराजांना बालपणी ज्या महाभारतातल्या रामायणातल्या कथा सांग, ही गरज आहे. खरोखर ही गरज आहे. अहो, अनेक घरामध्ये टीव्ही चालू असून त्याच्या पुढे जेवत बसलेले असतात. मग तिथं मालिका असतात बघा. ती लई वर्षी होती बघा. 4 दिवस सासूचे 4 दिवस सुने. अहो 4 वर्षी चालली होती तरी मी 4 दिवस असतो. हे बंद करा. मालिका बघण्यापेक्षा ऐतिहासिक बघा. डिस्कवरी चॅनल कोण बघतं? डिस्कवरी चॅनल कोण बघत नाही.
कसं ज्ञान वाढायचं, कसा मग एमपीएससी पोरगा तयार व्हायचा, युपीएससी ला तयार व्हायचा. आपला मुलगा माणूस तर झालाच पाहिजे, पण एखादा अधिकारी झाला पाहिजे. मग क्लास 2, 4, 3, 2 काहीतरी 1 काहीतरी झाला पाहिजे. यासाठी आपण सातत्यानं प्रयत्न करा. दुसऱ्याच्या मुलाशी तुलना करू नका, आपल्याच 2-3 मुलांशी तुलना करू नका. जे माग आहे ना, जे माग आहे त्याला येतंय त्याच्याबरोबर हे याला शिकव, काही कळत नसेल ते सांग, याला आपल्या बरोबर आलं पाहिजे. हे काम पालकांनी करायचंय, आजी आजोबांनी करायचंय. त्या ठिकाणी काही तुम्हाला वाचावं लागत नाही, लिहावं लागत नाही. सकारात्मक विचार ठेवायचा. जसं मी म्हटलं ना, पाऊस येणार तर येणार. मनानं आणि शरीरानं सक्रिय राहा. माझी एक विनंती आहे दुसरी, विद्यार्थी मित्रांनो, अजून 2-3 गोष्टी आहेत, लय भारी गोष्टी आहेत. मनानं आणि शरीरानं सक्षम राहा. आता काय माझं वय झालंय, म्हातारा माणूस, काय माझा उपयोग, असं नका करू. मनाने खंबीर राहा. अजून मी 40 वर्ष जगणार, चांगलं जगणार, आनंदी जगणार. आनंदी जगा आणि दुसऱ्याला जगू द्या. वय झाल्यावर चिडचिड येते, वय झाल्यावर मनात चिडचिड येते, ते संपलं. चिडचिड नको. वेळेचं नियोजन करा, शिस्त पाळा, थोरा मोठ्यांचा आदर करा. विद्यार्थ्यांनी बघा, एक गोष्ट सांगणार आहे मी आता. जरा बैठे बैठे सावधान. उभा राहून बसताय नको नको. एक मोलकरी नसते. ऐका, रोज वेगवेगळ्या ठिकाणी ती काम करत असते. तिला एक मुलगा असतो. विद्यार्थी फार जिज्ञासू असतो, चौकस असतो. त्याचं नाव सत्यकाम. हा सत्यकाम आपल्या आईला, आईचं नाव जबाला. गोष्ट लक्षपूर्वक ऐका. तुम्ही भक्ती करून, एक भक्तिगीत आहे ना, काय नाव, भक्त पुंडलिकासाठी उभा राहिला विटेवरी, तरी मलाही दाखवाना विठुरायाची पंढरी. सगळ्या कला आपल्या जवळ पाहिजे. कुठं कमी. बघा, मांजर जर झाडावर पडलं, वानर झाडावर पडलं तर पान घेऊन पडतं. आपल्याला काही वाद्य वाजवता आली पाहिजे, गायन चांगलं पाहिजे, त्यानंतर बोलायची कला पाहिजे, नाचायची सुद्धा कला पाहिजे, सगळं आलं पाहिजे. जग असं आहे, विद्यार्थ्याला चांगलं बांधता आलं पाहिजे, मुलाला पण. जग गरिबाचं राहिलं नाही, जग गरिबाचं राहिलं नाही. गांधीजींना एक फोबाड दिली की दुसरा गाल करायचं, हे जग राहिलं. एक दिली ना दोन्ही हाताने वाजवायला आपल्याला. त्यासाठी आपण स्ट्रॉंग पाहिजे. मुलींच्यासाठी खास, मावशी अक्का, मुलींना कराटे शिकवा, पोहायला शिकवा. भरपूर करण्यासारखं भरपूर आहे. तर सत्यकाम आपल्या आईला म्हणाला, मला अध्ययन करायचंय, शिकायचं आहे, ब्रह्मज्ञान शिकायचं आहे, मी काय करू. आई म्हणाली, तू गौतम ऋषीकडे जा. विद्यार्थी मित्रांनो, गौतम ऋषीकडे तो गेला आणि बघा, गोष्ट लक्षपूर्वक ऐका. गौतम ऋषींच्या समोर गेला आश्रमामध्ये आणि नम्रपणे ऋषींचं दर्शन घेतलं, ऋषींचं दर्शन घेतलं आणि गुरुजी, मला तुमच्या आश्रमात शिक्षण द्याल का. त्यावेळी शिक्षण हे ठराविक वर्गाला होतं. जात विचारली जायची, त्याला गोत्र हा शब्द आहे. मग बाळ, तुझं गोत्र काय, तुझं नाव काय. तर त्याने सांगितलं, सत्यकाम जबाला हे माझं नाव. तुझं गोत्र काय. त्यावेळी त्याच्या आईने सांगितलं होतं, जे असेल ते खरं सांगायचं. त्यामुळं त्यानं सांगितलं
की माझ्या आईनं मला असं सांगितलंय, मी दररोज वेगवेगळ्या ठिकाणी काम करत गेले, वेगवेगळ्या ठिकाणी काम केल्यामुळं तुझा वडील कोण हे मला सांगता येत नाही, मात्र तू माझ्या पोटी जन्माला आलेला आहेस हे तू त्या ऋषींना सांग. सत्यकामानं सत्य सांगितलं, जी जगाला सत्यनिष्ठ होती. जसं मी ती पंढरीच्या पांडुरंगाच्या पुढच्या बाजूला पायरी आहे बघा, कुठली पायरी बघा, नंतर हे करा, मी आता गाणं म्हटलं ना त्यातलं ती गाणं आहे बघा. तर सत्यकामाने ती आपली कहाणी, जन्माची कहाणी, खरी कहाणी सांगितली. ऋषींना ते आवडलं, सत्यनिष्ठ. पण तरीही या मुलाची आपण परीक्षा घ्यायची म्हणून त्याला सांगितलं की बाळ, या काही 300 400 500 गायी आहेत, आश्रम तर जंगलात असायचा, एवढ्या गायी आहेत, मी तुला या गायी देतो, या गायींच्या 1000 गायी जेव्हा होतील त्यावेळेस तू परत ये, तोपर्यंत तू येऊ. गुरु शिष्याचं नातं काय असतं गुरुपौर्णिमेनिमित्त सांगतो विद्यार्थी मित्रांनो, पालकांनो, आजी आजोबांनो. गुरुची आज्ञा शिर सावंड्य मानून हा सत्यकाम गेला. अनेक दिवस गेले, दिवसभर जनावर, गायी, गुरं, बैल त्यासोबत असलेले दिवसभर चरायला न्यायचे आणि रात्रीच्या वेळी सुरक्षित ठिकाणी ते आणायचे आणि त्या गायींच्या मध्ये तो झोपायचा आणि गायी आणि बैल त्याचं रक्षण करायचे. मुख्य प्राण्याला किती बुद्धी आहे बघा. तुम्ही या अभयारण्यामध्ये जर गेला असाल ना तर हरिण काळविट बसलेली तुम्ही कधीतरी निरीक्षण करा. गोल रिंगण असतं बसलेलं आणि ते कसं ओळखायचं ते आता मारुती चितमपल्ली त्यांची काय पुस्तक आहेत बघा, जंगल वाटा, रान वाटा, पाऊल वाटा, यामध्ये सगळं बघायला मिळेल, वाचायला मिळेल. वाचनाची सवय लावा. पुन्हा एकदा मी सांगतो, सन्माननीय संयोजक आणि या हायस्कूलचे मुख्याध्यापक सर्वांचे मी धन्यवाद मानतो एवढ्यासाठी की मला त्यांनी पुस्तक भेट दिलं. 15 तारखेला जून मध्ये आमचा 84 सालच्या विद्यार्थ्यांचा 41 वर्षापूर्वी आम्ही 10वीत होतो, ते 150 विद्यार्थी होते एका वर्गात, 3 तुकड्या होते, त्यांचा इथं कार्यक्रम होता. 100-125 विद्यार्थी आले, सगळ्यांना 4-3-4 पुस्तक मी भेट दिली. हे पेरत राहायचं, उगवतं. पावसाळा आहे, पाऊस वारा हवामान बदललं की आपण पेरायला सुरुवात करतो ना मावशी, का पाऊस मोठाच पडला पाहिजे मग पेरतो आपण, नाही, हवा बदलली की शेतकरी पेरायला सुरुवात करतो आणि ठरवतो आपण पेरतोय ते सगळं उगवणार नाही आणि सगळं वाया पण जाणार नाही, आपण चाड्या मूठ ठेवली पाहिजे, पेरलं पाहिजे. आता पाऊस आहे, ऊस आहे, सोडून द्या. पण पूर्वीच असं होतं, 7 जूनला मृग नक्षत्र सुरू झालं की शेतकऱ्याची चाड, पुरी, बैल, सगळं नळ मोगणं तयारी असायची. तसं पेरायचं आपलं काम आहे. उगवतं, 100% नाही उगवलं तर चालेल, पण काही अंशी तर उगवतं. तुम्ही वाचनाची सवय लावा, निश्चितपणे तुमची प्रगती होईल. मग पक्ष्यांचा प्राण्यांचा विषय आपला चालला होता. अभयारण्यामध्ये तुम्ही बघा, सागरेश्वर अभयारण्यामध्ये उंचावर काळविट हरिण बसतात, त्यांचं जे विष्ठा असते, लेंडी असतात, त्या गोल पडलेल्या असतात. बाहेरच्या बाजूने तोंड करून बसतात प्राणी, पाठीमागची बाजू, शेपटाची बाजू आतमध्ये असते, तोंडाची बाजू बाहेर असते आणि गोल रिंगण केलेलं असते. अशा ठिकाणी तो सत्यकाम झोपायचा. म्हणजे मुख्य प्राणी त्याची रात्रीचं राखण करायचे, दिवसभर प्राण्याला हिंडवायचे. 1000 गायी पूर्ण झाल्या. मग ऋषींच्याकडे आला. त्या जंगल प्रवासामध्ये, भ्रमंतीमध्ये पक्ष्यांकडनं भरपूर शिकला. लवकर उठणे, उठा उठा चिऊ ताई उजाळले चोईकडे, विवा शिरवाडकरांची कविता आहे ना. मी काय मराठीचा आहे मी नाही गेला, पण हे सगळं घासीपाड आहे. वाचायचं, पाठ करायचं आणि यात असलं ना यातनं बाहेर पडतंच. यात असलं की यातनं बाहेर पडतं. त्यासाठी चिंतन मनन सतत करायचं. उठा उठा चिऊताई सारीकडे उजाडले. एक मुलगी म्हटली
विवा शिरवाळकर एकदा भाषणामध्ये बोलताना म्हणे मी उशिराला उठतो वगैरे असं तसं बोलता बोलता भाषणामध्ये मग ती मुलगी म्हणाली, छोटीशी मुलगी, की तुम्ही तर उशिराने उठता, चिवताई सकाळी उठतात, हे तुम्हाला कसं माहित? म्हणजे जिज्ञासूपणा पाहिजे आपल्याकडे. पक्ष्यांच्याकडून नियमितपणा. संग्रहावरती आहे का पक्ष्यांना? नाही. आपल्याला बघा गाडी आहे, पक्ष्याला असलं काही नसतं, प्राण्यांना काही नसतं. त्यांच्याकडून घेण्यासारख्या काही चांगले गुण आहेत ते आपण घ्यायचे. मग हा सत्यकाम पशुपक्ष्यांपासून वनस्पतींपासून सर्व काही विद्या शिकला होता. आणि ज्यावेळा गौतम ऋषींच्याकडे आला त्यावेळी गौतम ऋषी म्हणाले, बाळा सत्यकामा, तुला ब्रह्मज्ञान प्राप्त झालेलं आहे. आणि तोच सत्यकाम ऋषी झाला. वाल्याचा वाल्मिकी हेही तुम्हाला माहित आहे. आजी आजोबा, आपण झाड आहात, झाडाचा बुंदा आहात. तुमची मुलं ही फांदी आहे आणि ही नातवंड आहेत ना, ही त्याची पालवी आहे. सदैव टवटवीत असते, कधीही नाराज नसतात. सरांनी मारलं, रागावलं, तुम्ही काय शिव्या दिल्या, एवढंच रुसल, पण पुन्हा की जवळ येईल. अशा टवटवीत पालवीला आपण अधिक प्रफुल्लित करूया. धन्यवाद.